मित्रांनो, आपल्या घरात रेशनवर मिळणारं धान्य म्हणजे अनेक कुटुंबासाठी मोठा आधार असतो. पण जर अचानक तुमचं रेशन बंद झालं तर नक्कीच काळजी वाटणार ना? सध्या रेशन कार्डबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 42,000पेक्षा जास्त शिधापत्रिका मोफत धान्य योजनेतून वगळल्या आल्याची माहिती समोर आली आहे. पण ही कार्ड का वगळली? आपलं रेशन कार्डही बंद होऊ शकतं का? आणि रेशन सुरू ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायची? हीच माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या रेशन कार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती यात आहे. नेमकं काय झालं? मित्रांनो, सध्या रेशन कार्डबाबत अनेक प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. पण प्रत्येक माहिती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे असं समजू नका. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने शिधापत्रिका मोफत धान्य योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामागे पात्रता तपासणी आणि लाभार्थ्याच्या नोंदीची पडताळणी यासारखी कारणे आहेत. म्हणून आपलं कार्ड पात्र आहे की नाही हे तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रेशन कार्डशी संबंधित आपली माहिती अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, आधारशी संबंधित तपशील आणि इतर आवश्यक माहिती योग्य आहे का हे तपासा. काही अडचण आली तर थेट तुमच्या रेशन दुकानदाराकडे किंवा संबंधित पुरवठा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. कोणी फोनवरून राशन कार्ड बंद होणार आहे, पैसे पाठवा असं सांगितलं तर अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातील वेगळ्या भागात राहत असाल तर फक्त व्हॉट्सअपवरची माहिती पाहून घाबरून जाऊ नका. तुमच्या गावातल्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुमच्या कार्डची सध्याची स्थिती विचारून घ्या. काही अडचण असेल तर संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे चौकशी करा. तुमचं कार्ड सुरू आहे आणि तुम्हाला नियमित धान्य मिळत असेल तर फक्त बातमीमुळे काळजी करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, रेशनचं धान्य हे आपल्या अनेक कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच कधी कोणतीही बातमी समोर आली की आधी नीट समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या आणि नातेवाईकामधल्या रेशन कार्डधारकांना नक्की शेअर करा. अशाच महाराष्ट्रातील योजना, रेशन कार्ड आणि सरकारी कामकाजाची माहिती आपल्या साध्या मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि उपयोगी माहितीसह. धन्यवाद.